नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे मोरवाडच्या शापित वाड्याची कहाणी. कथेचे मूळ नाव आहे शापित. कथेच्या लेखिका आहेत मधुरा कुलकर्णी. कथेला आता सुरुवात करू. अरे काय होते आकाश? आकाश उठ, आकाश. स्वाती म्हणजेच आकाशची बायको त्याला उठवत होती. झोपेत कसल्याशा स्वप्नामुळे तो काहीतरी बडबड करत होता. झोपेत आकाशच्या अस्वस्थ हालचाली पाहून स्वाती आज जरा जास्तच घाबरली होती. तिच्या आवाजानं आता अख्खं घर जागं झालं होतं. आकाशची आई, त्याचे काका काकू, चुलत भावंड आणि एक आत्या सगळेच जागे झाले होते. पहाटेचे साधारण 3:30-4 वाजले होते. स्वातीचा आवाज ऐकून एक एक करत सगळेच त्यांच्या खोलीत आले. आकाशच्या वडिलांना जाऊन जेमतेम 9 दिवस झाले होते. त्यामुळे सगळी मंडळी आकाशच्या घरी मुंबईला आली होती. काय झालं स्वाती? आकाशच्या आईनं विचारलं. बाकीच्यांच्या डोळ्यातही हाच प्रश्न होता. स्वाती काही सांगणार तोच आकाशने तिचा हात दाबला आणि खुणेनेच काही न सांगण्याचा इशारा केला. त्यामुळे ती गप्प बसली आणि इतक्यात आत्याच्या खोलीतून आवाज आला. ती आहे अजून. जाळून टाका सगळं. एकटं नाही मरायचं मला. जाळून टाका सगळं. आत्याचा तो आवाज आणि ते बोलणे ऐकून सगळेच थोडे दचकले. आकाशच्या आई आणि काकूने एकमेकींकडे थोडा संशयास्पद कटाक्ष टाकला. आत्याचं असं वागणं, मध्येच काहीतरी बोलणं आता सगळ्यांना तसं नवीन नव्हतं. तिला अल्झायमर झाल्यापासून खरं तर ते वाढलंच होतं. मध्येच सगळं विसरायची, तर मध्येच लहानपणीच्या एखाद्या आठवणीनं खूप बेजार व्हायची, घाबरायची. आता आत्याला शांत करायला सगळ्यांनी आत्याच्या खोलीत धाव घेतली. काही वेळातच घर थोडं शांत होत होतं. तोच दारावर थाप पडली. इतक्या पहाटे कोण आलं म्हणून आकाशने दार उघडलं, तर समोर साधारण 40च्या आसपासचा गृहस्थ उभा होता. डोक्याला टक्कल, मानेपर्यंत आलेली शेंडी, पांढऱ्या दाढीचे वाढलेले खुंट, अंगात ढगाळ सदरा, खाली मळकं धोतर आणि खांद्याला एक शबनम पिशवी. आकाशला त्याने दारातच मिठी मारली आणि सांत्वन करत रडू लागला. आकाशला तर त्या माणसाची ओळख देखील पटली नव्हती. दोन्ही हातांनी त्याला बाजूला करत आकाशने त्याला परत एकदा न्याहाळलं. इतक्यात आकाशची आई तिथे आली आणि म्हणाली, अरे काशीनाथ, ये. तसे काशीनाथने आत येऊन कणकेवर लावलेल्या परडीने झाकलेल्या दिव्याला रडतच नमस्कार केला. त्याच्या अशा वागण्याने सगळं घर पुन्हा मुसमुसू लागलं. आकाशला काही केल्या त्याची ओळख पटत नव्हती. आणि मग आकाशच्या काकांनीच त्याला बाजूला घेत सांगितलं, अरे हा काशीनाथ म्हणजे काशी, तुझा लांबचा मामे भाऊ. घरचा आहे म्हणून त्याला दादाच्या दिवस कार्याला बोलावलंय. ह्या सगळ्या गडबडीत दिवस पूर्ण उजाडला होता. आकाशच्या बाबांचा 10वा दिवस होता. आलेले पाहुणे आणि काशीनाथ सगळे घाटावर निघाले. कार्य उरकलं. दुपारच्या जेवणानंतर सगळे एकत्र बसले असताना पुन्हा आकाशच्या रात्रीच्या स्वप्नाचा विषय निघाला. आईने सकाळपासूनच स्वातीला खोदून खोदून विचारायचा खूप प्रयत्न केला होता. आता मात्र स्वाती आणि आकाशला ते टाळणं शक्य नव्हतं. तरी आकाशने मोजक्या शब्दात उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आकाश बोलू लागला, काही नाही का आई, गेले काही महिने सतत एकच स्वप्न पडतंय, विशेष काही नाही. आता न राहून स्वाती पटकन म्हणाली, दर अमावस्येलाच पडतं हे स्वप्न. आता सगळ्यांनीच कान टवकारले. चांगलं नाही हे, काशी म्हणाला. हो ना, तेच तर, आकाशची आई म्हणाली. कसलं स्वप्न पडतंय नेमकं? आईचा पुढचा प्रश्न तयारच होता. काही विशेष नाही. मी राहतो लंडनमध्ये, तुम्ही मुंबईमध्ये. मेट्रो सिटीमध्ये, मेट्रो युगात, विज्ञान युगात जगणारे आपण. काय हे स्वप्न वगैरे घेऊन बसलात? आणि मला दिवस कार्य झालं की लगेच निघायचंय. तुम्ही घाबरून अडकवून ठेवलं मला इथेच. सोडा ना तो विषय. आकाशने पुन्हा एकदा विषय टाळण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
बट धिस इज समथिंग बियॉन्ड सायन्स, काशी म्हणाला. एकंदर त्याच्या दिसण्यावरून त्याला इतकं इंग्रजी येत असेल हे कोणाला अपेक्षित नव्हतं. आकाशच्या आईने पुन्हा खोदून विचारलं. त्यामुळे आता सगळं सांगावं लागणार असा एक नाईलाजाचा सुस्कारा सोडत आकाश बोलू लागला. काही नाही ग, गेले काही महिने सतत एकच स्वप्न पडतंय मला. त्यात तो वाडा, ती बाई. आकाश पुढचं काही सांगणार तोच खोलीच्या दारात आत्या येऊन उभी होती. ती आहे अजून, एकटं नाही मरायचं मला, जाळून टाका, असं पुन्हा काहीतरी बोलू लागली. काशीने लगेच आपल्या पिशवीतून कसलासा अंगारा काढून तिला लावला आणि काकांनी तिला पुन्हा आत नेलं आणि शांत केलं. आकाशच्या स्वप्नातल्या बाईचा आणि आत्याच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे असं सगळ्यांनाच वाटू लागलं. सगळ्यांना आता आकाशच्या स्वप्नाबद्दल जाणून घ्यायचं होतं. तसे आकाश पुढे बोलू लागला. मला ना काही महिन्यांपासून एकच स्वप्न पडतंय. मला एक वाडा दिसतो स्वप्नात. त्याच्या शेजारी एक बाई उभी असते. नऊवारी साडी, मोठं कुंकू. प्रत्येक वेळी इतकं स्वप्न पडत होतं. पण आज आकाश बोलायचा थांबला. त्याच्या डोळ्यात आता थोडी भीती दाटून आली होती. दाखवत नसला तरी तो आतून थोडा घाबरला होता. आज काय? स्वातीनंच विचारलं. कारण आकाशचं हे स्वप्न पाहणं तिला माहीत होतं. पण आज त्याने काहीतरी अजून भयानक पाहिलं असणार हे तिलाही जाणवलं होतं. आज इतकं अस्वस्थ याआधी तिने आकाशला कधीच पाहिलं नव्हतं. आज तोच वाडा, तीच बाई आणि मी. आज मी स्वप्नात त्या दोघांना पाहिलं आणि पाठ फिरवून जायला निघालो. 2 पावलं गेलो असेन आणि मी मागे वळून पाहिलं तर ती बाई माझ्या मागे उभी होती, अगदी कानाजवळ. आणि ती काहीतरी म्हणाली. इतक्यात आत्याच्या खोलीतून पुन्हा आवाज आला. एकटं मराल. हो, असंच काहीसं. क्षणाचाही विलंब न करता आकाशच्या तोंडून निघालं. आता मात्र सगळेच घाबरले. आत्याच्या वागण्याचा आणि आकाशच्या स्वप्नांचा संबंध आता सगळ्यांना जाणवू लागला होता. आकाशचं स्वप्न ऐकून सगळेच थोडे धास्तावले होते. आकाशला काही प्रश्न विचारायची सुद्धा कोणाची धास्ती होत नव्हती. बाबांचे दिवस कार्य अजून बाकी होतं. आकाशला देखील सगळी आवराआवर करून आईला घेऊन लंडनला जायचं होतं. त्या सगळ्यात आकाशची स्वप्न, एकंदर सगळ्यांचं घाबरून जाणं हे सर्व सगळ्यात विघ्न आणणारं ठरत होतं. त्या दिवशी स्वप्नांचा विषय तिथेच थांबला. पण सगळ्यांच्या डोक्यातून तो विचार मात्र काही केल्या जात नव्हता. बाबांचं दिवस कार्य पार पडेपर्यंत सगळ्यांनीच तो विषय टाळला. मात्र आकाश परत लंडनला जाण्याच्या तयारीला लागलेला पाहून त्याच्या आईला काळजी वाटली. आकाश काही एकट्या आईला ऐकणार नव्हता. हा विषय तो गांभीर्याने घेणार नाही हे पाहून घरातले तेच मोजके पाहुणे आणि काशी असे सगळेच असतानाच आईने मुद्दाम पुन्हा तोच विषय काढला. आकाश, त्या स्वप्नाचं काय करायचं ठरवलंयस? आईने धीर एकवटत घाबरत विचारलं. हे बघ आई, आता पडलंय का परत स्वप्न? नाही ना, काळजी करू नकोस. 10 दिवसांनी आपण लंडनला जात आहोत. मला माझा वेळ ह्या विषयात वाया नाही घालवायचा. आकाशने सरळ एक घाव 2 तुकडे करत विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. आकाश, आई काय म्हणतायत ते एकदा ऐकून तरी घे. स्वातीनं देखील आकाशला समजवण्याचा प्रयत्न केला. राग, आश्चर्य, संताप, उपहासात्मक अशा नजरेने आकाशने स्वातीला पाहिलं आणि म्हणाला, स्वाती, तुझ्याकडून असलं बोलणं अपेक्षित नव्हतं. अगं तू तरी समजून घे. योगायोग असेल हा, आणि मला ह्या सगळ्यासाठी अजिबात वेळ नाहीये. आता ह्या सगळ्या गोष्टीत काशीनाथ सामील झाला. मला माहीत आहे आकाश की तुझा ह्या सगळ्यावर विश्वास नाही. पण मी इथे आल्यापासून काही गोष्टी पाहतोय, अनुभवतोय. ज्या दिवशी मी आलो त्या दिवशी काही वेळ आधीच तू स्वप्न पाहिलं होतंस. स्वप्नातली ती सावली अजून टळली नव्हती. तू दार उघडलंस आणि मी तुला मिठी मारून रडलो आणि तुझ्या नकळत तुझ्या कुर्त्याच्या खिशात एक अंगाऱ्याची पुडी टाकली. काही वेळासाठी का होईना पण संकट टळलं. पण ते पूर्ण टळलेलं नाहीये, काशीनाथ म्हणाला. काय मूर्खपणा चाललाय हा? आकाश ओरडला. आता काका देखील चर्चेत सामील झाले.
स्वाती सकट सगळ्यांनी आकाशला समजवण्याचं मनावर घेतलं. आकाशला हे समजायला वेळ लागला नाही. तो पुढे काही बोलणार तोच काका म्हणाले, हे बघ आकाश, आमचा देखील तुझ्यासारखाच या कशावरच विश्वास नाहीये. तुझ्या आत्याचं बोलणं इतके वर्ष असंच टाळत आलो आम्ही, पण आता काशी सांगतोय त्यावर विश्वास ठेवावा असं वाटतंय. बरं, आणखी काय म्हणणं या काशीनाथ बुवांचं? अत्यंत अपमानकारक आणि उपहासात्मक पद्धतीने आकाशनं विचारलं. ऐकणार असशील तर सांगतो. आता काशी देखील तेवढ्याच मानभावीपणे म्हणाला. आकाश प्लीज, असे म्हणत स्वातीने आकाशला शांत केलं. तसे काशी सांगू लागला. आकाश, मी मघाशी सांगितल्याप्रमाणे इथे काहीतरी अशुभाचं सावट आहे हे मला जाणवलं. दुपारी तुझ्या स्वप्नाचा विषय झाला आणि म्हणून मी तुझी पत्रिका मागितली तुझ्या आईकडे, आणि गेले 2-3 दिवस अभ्यास करून माझ्या हे लक्षात आलं की पूर्वजांचा शाप असल्यासारखं काहीतरी आहे तुझ्या पत्रिकेत. आणि तुझे स्वप्नात ऐकलेले शब्द आणि आत्याचं एकसारखं एकटं मरायचं नाही मला असं बोलणं, ह्यावरून मी काही अंदाज बांधलेत. म्हणजे सध्या अंदाजच बांधू शकतो. बरं, आणि काय अंदाज आहे तो? आकाशने पुन्हा रागानं विचारलं. काशीने आकाशच्या काकांकडे पाहिलं. तसे आता आकाशचे काका बोलू लागले. माझे बाबा म्हणजे सदाभाऊ मुंबईत कापड गिरणीत कामाला जायचे. तेव्हा आई वडील, आम्ही दोघे भाऊ आणि तुझी आत्या चाळीत राहायचो आम्ही. आमचं इतकंच कुटुंब. माझे बाबा म्हणजे तुझे आजी आजोबा ह्यांच्या आधीची पिढी आम्हाला काहीच ठाऊक नव्हती. कधी विचारलंच तर कोणी त्यांच्याबद्दल काही सांगायचं देखील नाही. आपण मुंबईचेच, आपलं अजून कोणीच नाही असं सांगायचं. आम्ही कमावते झालो. आत्याचं लग्न झालं आणि बाबांनी निवृत्ती घेतली. पण शेवटच्या दिवशी ते कामावरून घरी आलेच नाहीत. रात्रभर आम्ही त्यांना शोधलं. दुसऱ्या दिवशी बाकीच्या कामगारांनी त्यांना गिरणीतून एकटं बाहेर पडलेलं पाहिलं आणि तिथेच गेले ते. त्यानंतर तुझी आजी, तिचे देखील तसेच झाले. तुझे आई बाबा आणि आम्ही दोघे आत्याकडे पुण्याला गेलो होतो. तेव्हा घरी आई एकटी होती. अगदी ठणठणीत होती ती, पण अचानक गेली. आणि ती सुद्धा एकटी. माझा मोठा मुलगा कार ॲक्सिडेंटमध्ये जागीच गेला, तोही एकटाच. आणि आता तुझे बाबा. काका पुढे काही बोलणार तोच आकाशची आई रडू लागली. भाच्याच्या लग्नासाठी मी 2 दिवस बाहेरगावी गेले होते. यांची काही बँकेची महत्वाची कामं होती, त्यामुळे ते इथेच एकटेच राहिले होते. मी परत आले तेव्हा हे घरात एकटेच पडले होते. इतकं बोलून आईने पुन्हा हुंदके देऊन रडायला सुरुवात केली. ह्या सगळ्या गोष्टीवरून काही लक्षात आलं का आकाश? काशीने विचारलं. आकाश काहीसा चिंताग्रस्त दिसत होता. आता त्याच्या डोक्यात विचारांनी वलय करायला सुरुवात केली होती. आकाश, ह्या घरात जी कोणी लोक मृत झाली आहेत ती सर्व लोक तेव्हा एकटीच होती. कोणीही आप्त, आपलं माणूस त्यांच्या जवळ नव्हतं. काशीने आकाशला उकल करून सांगितलं. आकाश काहीच बोलत नव्हता. ह्या सगळ्याला योगायोग असं म्हणावं की काय, ह्या संभ्रमात असताना अचानक एक फोटो काशीने आकाश समोर धरला आणि आकाश बसल्या जागी 3 ताड उडाला. काशीनाथने दाखवलेला फोटो पाहून आकाशला चांगलाच हादरा बसला. त्याचं डोकं सुन्न झालं. भीतीची एक लाट आपादमस्तक त्याला कापून गेली. त्या फोटोत असणारा तोच वाडा गेले काही महिने आकाशला स्वप्नात दिसत होता. हा फोटो कुठून सापडला? आकाशने विचारलं. बोलताना त्याचा घसा कोरडा होत गेलेला सगळ्यांच्या लक्षात आलं. तुझी पत्रिका शोधताना हा आईला सापडला, काशीनाथ म्हणाला. हाच तर वाडा दिसतो मला स्वप्नात, आणि हीच बाई. फोटोतल्या बाईकडे बोट करून आकाशने सांगितलं. आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांना काहीतरी अर्थ आहे हे आता आकाशच्या लक्षात यायला लागलं होतं. काशीनाथने तो फोटो निरखून पाहिला. तो 60-70 वर्ष जुना काळ्या पांढऱ्या रंगाचा फोटो होता. त्यातला बराचसा भाग अंधुक होता. मात्र त्या फोटोत तो वाडा मात्र स्पष्ट दिसत होता. वाड्यासमोर साधारण 25-30 वर्ष वयाची 2 तरुण जोडपी होती. दोन्ही स्त्रिया खुर्चीवर बसलेल्या होत्या आणि त्यांचे यजमान खुर्चीच्या मागच्या बाजूला आपापल्या पत्नीच्या मागे उभे होते.
डाव्या बाजूच्या बाईच्या मांडीवर साधारण 2 वर्षांचं बाळ होतं. त्या बाईच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती आणि उजव्या बाजूला बसलेली बाई मात्र मग्रूर आणि गूढ दिसत होती. वाड्याची मालकीण असावी तशी ती ऐटीत बसली होती. डाव्या बाजूच्या बाईकडे बोट करून आकाश म्हणाला, अरे हीच तर बाई दिसते मला, म्हणजे ती हीच असावी, अशीच. कोणता फोटो आहे हा, कोणाला माहित आहे का? काशीनाथने विचारलं. हे माझे आईवडील आहेत, म्हणजे आकाशचे आजी आजोबा. फोटोमध्ये उजव्या बाजूच्या जोडीकडे इशारा करत आकाशचे काका म्हणाले. पण डावीकडचं हे जोडपं, त्याबद्दल मात्र काहीच माहीत नाही, काकांनी स्पष्ट केलं. काशीनाथने तो फोटो उलटापालटा करून पाहिला. मागे साल लिहिलं होतं 1946 आणि ठिकाण सुद्धा लिहिलं होतं. पण इतका जुना फोटो असल्यानं ती अक्षरं इतकी अंधुक होती की वाचणं अवघड होतं. निरखून पाहिलं तर मोर असं काहीतरी लिहिलेलं आढळलं, पण त्याबद्दल नक्की कोणालाच काहीच माहीत नव्हतं. आता आत्या हा एकमेव पर्याय उरला होता, पण तिला अल्झायमर होता. काही तासांपूर्वीचं तिला आठवत नव्हतं, तर इतक्या आधीचं कसं आठवणार होतं? पण तिचे मागचे संदर्भ काढून बडबडणं कदाचित आज या अनुत्तरित प्रश्नांची, त्यांच्या उत्तरांची नांदी ठरू शकली असती. तरीही तिचा मूड पाहून, प्रकृती पाहून तिला त्या फोटोबद्दल विचारण्याचं ठरलं. तिला अचानक फोटो दाखवणं थोडं धोक्याचं ठरलं असतं. तसे बोलण्यातून काही हाती लागतंय का हे पाहण्याचा आपापल्या परीने सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला, पण काहीच निष्पन्न झालं नाही. ह्या सगळ्यात 2-3 दिवस गेले. आकाशची लंडनला जाण्याची तारीख देखील जवळ येत होती. काशीनाथला, काका काकूंना सगळ्यांनाच आपापल्या घरी जायचं होतं. एक दिवस निर्धाराने आत्याचा अंदाज घेत पुन्हा तो फोटो आकाशने आत्याला दाखवला. आणि ह्या वेळेस मात्र तो फोटो पाहून आत्या खूप घाबरली आणि क्षणार्धात चक्कर येऊन कोसळली. ते बघून सगळ्यांचीच धावपळ झाली. डॉक्टर आले, सगळे सोपस्कार झाले. आत्या शुद्धीत येत असताना मात्र हलकासा पुरावा हाती लागला. मोरवाड, मोरवाड, ती आहे, जाळून टाका. आत्या शुद्धीत येत असताना ती सतत असंच काहीसं पुटपुटत होती. 1947 मोरवाड, इतकंच काय ते आकाश आणि काशीनाथच्या हाती लागलं. हा फोटो याआधी कधी पाहिला आहेस का आकाश तू? काशीनाथनं विचारलं. नाही रे, इतका जुना फोटो इतक्या वर्षांपासून आपल्या घरात होता तरी मी पाहिला नाही, आणि अचानक आत्ताच मला ही स्वप्न का पडावीत? इतकी वर्ष कशी पडली नाहीत? किती आणि काय प्रश्नांनी धुमाकूळ घातलाय डोक्यात, काय सांगू तुला? आकाश हताश होत बोलत होता. हा फोटो इथे नाही, पण अजून कुठे पाहिला आहेस का? काशीनाथनं विचारलं. अरे मी 5 वर्षांनी भारतात आलोय. इतर वेळी तर आई बाबाच लंडनला यायचे, आणि हा स्वप्नांचा त्रास आत्ता 6 महिन्यांपासून चालू झालाय. मला नाही माहित हे सर्व काय आहे. हे सर्व एक चक्रव्यूह वाटतंय मला. ह्यातून बाहेर पडायचा रस्ता सापडत नाहीये मला, आकाश म्हणाला. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं आकाश. सापडत नसेल तर शोधायचं की सोडून द्यायचं हे आपल्या हातात आहे. मला माहित आहे की तुला हे निराशजनक वाटत असेल, पण हे जे काही आहे, जे काही होत आहे, ते मी जसं म्हणतोय तसं शाप आणि पूर्वजांशी संबंधित असेल तर तू सगळ्यांना यातून बाहेर काढू शकशील, काशीनाथने आकाशला समजावलं. काशीनाथ आणि आकाश बोलत असताना स्वाती तिथेच होती. 1 मिनिट आकाश, तुला आठवतं तू एकदा साईट व्हिजिटसाठी गेला होतास. कुठल्या तरी फार्म हाऊसच्या रिडेव्हलपमेंटचं कॉन्ट्रॅक्ट होतं ते, लंडन पासून थोडं लांब, ईस्ट हॉर्सलेला. तिथून आल्यावर तू म्हणाला होतास ना की तू तिथे काही इंडियन फोटो आणि पेंटिंग बघितलीस म्हणून, आणि त्याच महिन्यापासून तुला हा स्वप्नांचा त्रास व्हायला सुरुवात झाली. तिथे कुठे हे पाहिलास का असा फोटो? स्वाती जमेल ते संदर्भ जोडून आकाशला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होती. हो, तिथे होते असे काही फोटो, पण काही लोकांना जुन्या पेंटिंगची आवड असते. मी याबाबत नक्की सांगू शकत नाही, पण माहिती नक्कीच काढू शकतो. असाच एक फोटो मी इंग्लंडमध्ये पाहिला आहे, पण हे सगळं नव्हतं फोटोमध्ये. मला नीट आठवत नाहीये, मी बघतो काही माहिती मिळते का ते, असे म्हणत आकाशने लंडनमध्ये त्याच्या ऑफिसमध्ये फोन केला.
ईस्ट हॉर्सले साईटवर काम करणाऱ्या ऑफिसमधल्या त्याच्या कलिगला फोन केला आणि त्याला त्या रिडेव्हलपमेंट होत असलेल्या घर मालकाशी संपर्क करून द्यायला सांगितलं. खरं काहीच सांगता येणार नाही, कारण हा फोटो लंडनला कसा जाईल? कदाचित पुन्हा नवा योगायोग असेल, पण आता मात्र मला ह्याच्या मुळाशी जायचंच आहे. काशी, ह्यात तू मला मदत करशील? आकाश म्हणाला. त्यावर काशीनाथने होकारात्मक मान हलवली. आपल्याला माझ्या लंडनच्या मित्राचा फोन येईपर्यंत आपण मोरवाडला जाऊ. तिथेच उकल होईल सगळ्याची. येशील काशी सोबत? आकाशने काशीला विचारलं. एखादी गोष्ट ठरवली की तडीस नेण्याचा आकाशचा स्वभाव त्याच्या आईला ठाऊक होता. तो नको म्हणत असताना आपणच त्याला ह्या सगळ्याबद्दल विचारलं आहे आणि यात ओढलं आहे. आकाशच्या आईच्या मनात विचार चमकून गेला. त्यामुळे आता तिला कितीही भीती, काळजी वाटत असली तरी ती आता त्याला मोरवाडला जाऊ नको असं म्हणू शकणार नव्हती. पण काशीनाथ सोबत असल्यामुळे ती थोडी निश्चिंत होती इतकंच. दुसऱ्याच दिवशी पहाटेच काशीनाथ आणि आकाश मोरवाडसाठी जायला निघाले. सोबत तो मोरवाड 1946 असे लिहिलेला फोटो होताच. शाप, वाडा, स्वप्न हे सगळं लवकरात लवकर निपटवून आकाशला लंडनला परतायचं होतं. त्याची सुट्टी संपत आली होती. खरं तर मोरवाड हे इतकंच गावाचं नाव पुरेसं नव्हतं, कारण महाराष्ट्राच्या नकाशावर आकाशला मोरवाड नावाची 2-3 गावं दिसत होती. पण आता ह्या प्रकरणाचा छडा लावायचाच म्हणून त्याने बरेच नातेवाईक, त्याच्या वडिलांच्या आणि काकांच्या जुन्या ओळखीच्या लोकांना सगळ्यांना फोन केले. त्यातल्या चाळीत राहणाऱ्या एका जुन्या शेजाऱ्याकडून आकाशच्या आजोबांना रायगडचे सदाभाऊ असं म्हणत असं समजलं आणि आकाशच्या गाडीने रायगडमधल्या मोरवाडकडे धाव घेतली. आकाशचं डोकं दुखत होतं. गेल्या काही दिवसापासून होत असलेली जागरणं, अशांतता ह्यामुळे कदाचित असे होत असेल म्हणून आकाशने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आकाशच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं होतं. काशीनाथ मात्र शांत होता. बराच वेळ दोघांमधली शांतता खिडकीतून येणारा वारा कापून जाण्याचा प्रयत्न करत होता. काशीच्या हातात तो फोटो होता. आकाशच्या मनात नुसती चलबिचल सुरू होती. त्यात त्याचं डोकं पण आता जरा जास्तच दुखत होतं. आणि अशातच हायवेला लागल्यावर आकाशचं लक्ष विचलित झालं आणि गाडी डिव्हायडरवर चढणार इतक्यात काशीनं गाडीचं स्टिअरिंग सांभाळलं आणि अपघात टळला. आकाशने गाडी बाजूला घेतली. थोडं पाणी पिऊन तो शांत झाला. झाल्या प्रकरणानं आकाश पुन्हा अस्वस्थ झाला. तुझी काही हरकत नसेल तर मी चालवू का गाडी? काशीनाथ म्हणाला. पण इट्स ओके असं म्हणत आकाशने गाडी पुन्हा सुरू केली. आता काशीच्या इंग्रजीचं आकाशला फार नवल वाटत नव्हतं. उलट त्याच्या सहज सोबत असण्याचं त्याला आता कौतुकच वाटत होतं. इतक्यात आकाश थोडे हसून म्हणाला, सॉरी काशी, मी त्या दिवशी तुझ्याबरोबर खूप असभ्य वागलो. चालायचंच रे, हे सगळं तुझ्यासाठी खूप अनपेक्षित आहे, समजू शकतो मी, काशी म्हणाला. औपचारिकता जाऊन आता त्या दोघांमध्ये चांगला संवाद सुरू झाला होता. पण काशी, तू तर चांगला सुशिक्षित दिसतोयस, मग हे सगळं उत्तर कार्य करणं, पत्रिका, मंत्र वगैरे हे सगळं कशासाठी? आकाशने विचारलं. आकाशच्या ह्या प्रश्नावर काशी मन मोकळं आणि जोरात हसला. काय झालं? आकाशने विचारलं. अरे हे सगळं शास्त्र आहे. खरं तर मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. अरे युनिव्हर्सिटी टॉपर आहे मी. पण मला ह्या सगळ्यांची आवड होती. शिकत गेलो तशी ह्यामधली रुची वाढत गेली. खरं तर थोतांड, अंधश्रद्धा, पत्रिका आणि ज्योतिष ही शास्त्राला लागलेली कीड आहे. खरं काय आणि किती हे स्वतः अभ्यास केल्याशिवाय समजत नाही. म्हणून हे सर्व शिकू लागलो आणि आता हेच करतो. हे शिकताना मला काही अनुभव आले म्हणून मी उत्तरक्रिया, दशक्रिया करू लागलो. आधी फक्त उत्सुकता होती म्हणून करायचो, पण नंतर बऱ्याच अनपेक्षित गोष्टी मला समजत गेल्या आणि बरेच चांगले वाईट अनुभव आले आणि आता ह्या गोष्टी समजू लागल्या आहेत. अशुभाचं सावट म्हणजे भूतबाधा किंवा अंगात आल्यासारखं करणं नाही. निदान न करता येण्यासारखं आजारपण, अचानक चांगल्या कामात येणारं विघ्न किंवा शुभ अशुभ संकेत मिळणं, अशा अनेक अनुत्तरित गोष्टींचा खेळ आहे हा. आता बघ,
काही कारण नसताना तुझा गाडीवरचा ताबा सुटणं हा एक संकेतच आहे की ती जी कोणी अशुभ शक्ती आहे तिला तुला शोधू द्यायचं नाही आहे. तिनं आणलेलं विघ्न असू शकतं हे, काशी म्हणाला. दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगात आल्या होत्या. काहीच वेळात गाडी मोरवाड फाट्याला येऊन थांबली. गावाकडे जाणारा रस्ता तसा कच्चाच होता. शेतातून गावात जाण्यासाठी एक मधला रस्ता दिसत होता. काही दुचाकी गेल्याच्या खुणा त्यावर दिसत होत्या. म्हणून त्याच रस्त्यावरून आकाशने गाडी गावाकडे वळवली. गाव फार विस्तारलेलं नव्हतं. चहूबाजूला ऊसाच्या शेताचं उंच कुंपण आणि मध्ये एक छोटी वाडी असावी तसं छोटंसं खेडं होतं ते. शहरी गजबजाटापासून अगदी अलिप्त असं मोरवाड. अचानक गावात आलेल्या त्या मोठ्या गाडीला येणारी जाणारी लोक वळून पाहत होते. त्यातच रस्तेही खचलेले होते. थोडी चौकशी करावी, कोणाला तरी विचारावं म्हणून गाडी बाजूला लावून आकाश आणि काशी दोघे चालतच एका टपरी वजा दुकानात येऊन थांबले. पहाटे लवकर निघाल्याने दोघे लवकर पोचले होते. साधारण 11 वाजत आले होते. दुकानात फार वर्दळ नव्हती. इथे देशमुखांचा वाडा कुठे आहे काही माहीत आहे का? आकाशने विचारलं. तसं तो दुकानदार त्यांच्याकडे संशयाने पाहू लागला. कोण पाहिजे दादा? म्हणजे पत्ता चुकलाय का? ते आबा देशमुख आहेत, पण त्यांचा वाडा नाही, घर आहे शाळेमागं. दुकानदार म्हणाला. नाही नाही, अहो देशमुख वाडा, त्याचबद्दल बोलतोय मी. आकाश म्हणाला. काय साहेब, चेष्टा करताय का? नवीन आहे का गावात तुम्ही? उगाच सकाळी अभद्र काहीतरी बोलताय. माहित नाही मला तसलं काही. काय सामान हवंय का ते सांगा, आत्ता बांधून देतो. दुकानदाराने विषयच बदलला. गावातल्या इतर काही लोकांना सुद्धा त्यांनी त्या वाड्याबद्दल विचारलं, पण त्यांच्याकडून सुद्धा दोघांना टाळाटाळीचीच उत्तरं मिळाली. दिवस पुढे सरकत होता. आकाशचं डोकं दुखणं वाढतच होतं. पुन्हा दोघे गाडीजवळ आले. आता काय करायचं, वाडा कसा शोधायचा हाच विचार ते करत होते. इतक्यात एक माणूस आला. साधारण 35-40 वर्षांचा होता तो. डोळे लाल, गबाळा, दरिद्री दारुडा वाटत होता. तो वाडा कशापायी शोधताय? कोण तुम्ही? त्यानं एकदम मुद्द्याचंच विचारलं. तो बहुधा त्या दोघांच्या मागावरच होता. माहीत आहे का तुम्हाला? काम होतं थोडं. सांगाल का कुठे आहे तो वाडा? काशीने विचारलं. पण तुम्ही कोण? सरकारी हाफिसर आहात का? त्या माणसानं विचारलं. नाही, आमच्या नातेवाईकांचा आहे तो वाडा, आकाशनं सांगितलं. मग ह्या आधी कधी दिसला नाहीत? त्या माणसानं प्रश्न केला. आधी वाडा दाखवाल का कुठे आहे? काशी म्हणाला. सांगतो, पण तो माणूस आढे वेढे घेत असताना आकाशला त्याला काय हवंय ते समजलं. सरळ खिशात हात घालून आकाशने पैसे काढले आणि त्याला देत म्हणाला. जे काही माहीत आहे ते सगळं सांग. तसे जरा शंकेनेच त्या माणसाने पैसे घेतले आणि म्हणाला. चला सांगतो, गाडी चालू करा. का? गाव तर छोटं आहे, जवळ नाहीये का वाडा? चालत नाही जाता येणार का? काशीनं विचारलं. बसा गाडीत, सगळं सांगतो. त्या माणसाने रस्ता दाखवताना वाड्याविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. वाडा लय जुना आहे आणि बंद आहे. 60-70 वर्ष बंद वाडा म्हणजे आईत घबाड. सरकारी माणसं येऊन गेली. गावातल्या जुन्या लोकांनी बी वाडा बळकवायचे लय प्रयत्न केले, पर कोणाला हात लावू दिला नाही बाईनं. कोणत्या बाईनं? काशीनं विचारलं. वाड्यात एका बाईच्या आत्म्याचा वावर हाय म्हणत्यात. तुमचा हाय ना वाडा? तुमच्या पाहुण्यांचा? माहित नाही का तुम्हाला? तो माणूस शंकेने म्हणाला. नाही. तुला अजून काय माहितीये? आकाशने विचारलं. बंद वाडा, आधी दरोडेखोरांचा, मग दारुड्यांचा अड्डा झाला. पण ते भी लय दिवस नाही टिकले. त्यांना बी पळवून लावलं त्या बाईनं. पण दारुड्यांवर कोण विश्वास ठेवणार? लय लोक आली नंतर वाड्यासाठी, पण समधी गेली. वाडा अजून तसाच हाय. आधी गावचाच भाग होता, पण आता हे असं हाय म्हटल्यावर गाव दुसऱ्या बाजूला पसरत गेलं आणि वाडा ह्या बाजूला राहिला. त्या माणसानं त्याला जेवढं माहीत होतं ते सांगितलं. त्यांचं संभाषण चालू असतानाच ते तिघे वाड्याजवळ येऊन थांबले. दुपारच्या उन्हात लख्ख प्रकाशात सुद्धा त्या वाड्यात जायला भीती वाटावी
असाच भयाण दिसत होता तो वाडा. आकाश बाहेरूनच वाडा न्याहाळत होता. चला आत जाऊ, आकाश म्हणाला. नाही, मी इथंच थांबतो, तो माणूस म्हणाला. आकाश सतत डोकं चोळत होता हे काशीच्या एव्हाना लक्षात आलं होतं आणि हा त्या शक्तीचाच प्रभाव होता हे देखील त्याने ओळखलं होतं. आकाशच्या मनात भीती तर होतीच, पण प्रश्न सोडवण्याच्या ध्यासानं पेटलेल्या आकाशनं वाड्याचं दार उघडण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. काशी काही बोलणार इतक्यात आकाश पुढे चालत निघाला आणि कोणीतरी जोरदार डोक्यात घाव घालावा अशी एकच कळ आकाशच्या डोक्यातून गेली आणि तो जोरात वाड्याच्या मुख्य दरवाज्यातच जमिनीवर कोसळला. आकाश कोसळला तसे काशी आणि तो माणूस दोघे घाबरले. त्या दोघांनी त्याला उचलून गाडीमध्ये बसवलं. शुद्धीवर आणण्यासाठी काशीने त्याच्या तोंडावर पाणी मारलं. काशीला ठाऊक होतं की आकाशच्या पत्रिकेनुसार तोच एकमेव आहे जो त्यांच्या देशमुख कुटुंबाला या शापातून मुक्त करू शकतो. पण वाड्यातली ती दुष्ट शक्ती सहजासहजी त्याला वाड्यात पोहोचू देणार नाही हे देखील काशीला माहीत होतं. म्हणूनच काशी त्याला मदत करत होता. अर्धा तास आकाश बेशुद्ध होता. काशी आकाशच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होता. अर्ध्या तासानं आकाश डोकं चोळत शुद्धीवर आला. त्याच्यावर लगेचच प्रश्नांचा भडीमार करणं काशीला योग्य वाटत नव्हतं आणि त्याला त्या शक्तीच्या प्रभावाचं सत्य सांगून घाबरवायचं देखील नव्हतं. पण आकाशला आता पूर्णपणे सगळ्याची कल्पना आली होती. जाग येताच तो गाडीच्या बाहेर आला. काशीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला. आकाश घाबरला होता, पण त्याला काहीही करून आता वाड्यात जायचंच होतं. काशीने 2 दोरे अभिमंत्रित केले, एक स्वतःच्या हातावर आणि एक आकाशच्या हातावर बांधला. सोबत आलेला माणूस हे पाहून केव्हाच पळून गेला होता. काशी आणि आकाशने सगळा धीर एकवटला आणि वाड्याकडे मोर्चा वळवला. 70 वर्ष जुना बंद वाडा होता तो. मोठं दार तर केव्हाच तुटून गेलं होतं. आतून चौसोपी वाडा होता. दुमजली होता. माडीवरच्या खिडक्यांची दारं सताड उघडी होती आणि आसुरलेली होती. वाडा भकास होताच, पण पावसाळ्यात पाणी गळून काळवंडलेल्या भिंती अशा काही भयानक दिसत होत्या जणू काही आक्रोश करून रडावं आणि दृष्ट लागण्यासारख्या सुंदरतेवर डोळ्यातलं काजळ ओघळून काळवंडून टाकावं सगळं. शकलं उडालेल्या कौलातून कवडशांना सुद्धा खाली यायला भीती वाटावी. इतर वेळी उन्हाळ घोंगावणाऱ्या वाऱ्याला दडपून गुदमरवून टाकावं इतकं भयान काहीतरी आकाशला वाड्यात जाणवत होतं. इतक्यात लाकडांचा कुजलेला कुबट वास त्याला आला. तसे त्याने नाक झाकलं. समोर पडवीत एक झोपाळा टांगलेला होता. त्याच्या लोखंडी कड्या गंजलेल्या होत्या. त्यावर धूळ साचली होती. आकाशने त्याला हलकं ढकलल्यावर गंजलेल्या त्या कड्या अशा कर्कश वाजल्या की कोणीतरी भयान किंचाळावं. दारुड्यांनी दरोडेखोरांनी बरीच नासधूस केली होती. माझघरात स्वयंपाकखोलीत मोजकेच सामान होतं. अर्थात बरंच चोरीला गेलं असणार. वाड्याच्या सगळ्या खालच्या खोल्या तपासल्या, पण तसं हाताला काहीच लागलं नाही. मधल्या अंगणात येऊन आकाश आणि काशीनं वर चहूबाजूनं नजर फिरवली. एक खोली जर सोडली तर माडीवरच्या सगळ्या खोल्यांची दारं उघडी दिसत होती. माडीवर जायला अंगणातूनच डाव्या बाजूनेच एक जिना होता. आकाश आणि काशी तो लाकडी जिना चढून वर जात होते. पुन्हा एकदा आकाश आणि भीतीचा पाठ शिवणीचा खेळ चालू झाला. आकाश पुढे होता. खड्या उंच पायऱ्या चढून जाताना काशीचा पाय धोत्रात अडकला आणि तो अडखळला. त्याचा गुडघा एका पायरीवर आपटला. आकाशने त्याला उठवलं. मी ठीक आहे, तू जपून राहा, काशी म्हणाला. आकाश पुढे चालत होता. गुडघ्याला लागल्यामुळे काशीचा वेग आता थोडा मंदावला होता. आकाश वर पोचला. एक एक खोली न्याहाळत तो पुढे जात होता आणि तो त्या बंद खोलीपाशी येऊन थांबला. खोलीला कडी कुलूप काहीच नव्हतं, पण दार एकदम पक्क बसलेलं होतं. सहज ढकलूनही ते उघडलं जात नव्हतं. म्हणून आकाशने जोर लावला आणि ते दार उघडलं. तसे अचानक काहीतरी आर पार गेल्याचं त्याला जाणवलं. एक सावली, जोरदार वाऱ्याचा झोत किंवा तसंच काहीसं. तो एक पाऊल मागे सरकला. काशी हळूहळू लंगडत तिथे येत होता.
आकाश मोठा उमरा ओलांडून खोलीत गेला. त्यानं खोलीभर नजर फिरवली. आत एक मोठा जुन्या पद्धतीचा आरसा होता. ड्रेसिंग टेबल सारखं होतं काहीतरी. त्यावर काही सामान, दागिने विखुरले होते. खुंटीवर साड्या, लुगडी टांगलेली होती. ती सर्व लुगडी आणि साड्या फाटक्या आणि जीर्ण झाल्या होत्या. खोलीभर धुळीचा वावर होता. पूर्ण खोलीत नजर फिरवताना एका कोपऱ्यात त्याची नजर गेली आणि आकाश बर्फासारखा स्तब्ध झाला. एका कोपऱ्यात धुळीनं माखलेले काळ्या जादूचे काही सामान पडले होते. काळी बाहुली आणि असंच अजून काहीतरी. काळं कुंकू पडलं होतं आणि अचानक त्या कोपऱ्यात तीच बाई बसलेली आकाशला नजरेस पडली. तीच ती स्वप्नातली बाई. नऊवार, डोक्याला मोठं कुंकू, केस मात्र आता मोकळे सोडले होते. आसुरलेले मोठे डोळे, त्यात राग, सूड. त्या बाईच्या पुढ्यात एक मडकं होतं आणि ते लाल कापडानं झाकलेलं होतं. किंचाळण्यासाठी सुद्धा आकाशच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. एक पाय खोलीत आणि एक बाहेर, अशा अवस्थेत तो मागे सरकला आणि मोठ्या उंबऱ्याला धडकून खोलीच्या बाहेर खाली पाठीवर पडला. काशीनाथ लंगडत तिथे येतच होता. अवघ्या काही मिनिटात हे सगळं घडलं. शक्य तितक्या पटकन काशी आकाश जवळ पोचला. काशीने आकाशला उठवलं. चल पटकन काशी, चल, ती इथेच आहे. आकाश घाबरतच म्हणाला. आकाशचा घसा कोरडा पडला होता. काशी आणि आकाशने झटकन वाडा सोडला. ते दोघे पळतच गाडीजवळ आले. आकाशने गाडी सुरू केली आणि भरधाव गावाच्या दिशेनं पळवली. गाव येईपर्यंत आकाश एक शब्द सुद्धा बोलला नाही. भीतीने जणू त्याची वाचाच गेली होती. त्याने काहीतरी भयानक पाहिलंय हे काशीनं हेरलं. गाव आल्यावर आडव्या आलेल्या गुरांमुळे आकाशने कचकन गाडीला ब्रेक लावला. काय पाहिलंस तू त्या खोलीत आकाश? काशीने विचारलं. खरं तर आकाशला ते काहीच आठवायचं नव्हतं. ते भयानक डोळे अजून त्याचा पाठलाग करतायत असंच त्याला वाटत होतं. सत्य शोधायची त्याची इच्छा झिंग पुरती उतरली होती. त्याला फक्त तिथून पळून जायचं होतं. त्यानं जे काही पाहिलं तो भास होता, मनाचे खेळ होते की अजून काही, अशा अनेक शंका त्याला येत होत्या. तरी 2-3 वेळा काशीनं विचारल्यावर आकाशने आठवेल तितकं सगळं सांगायचा प्रयत्न केला. आकाशने गाडी बाजूला लावली. वाड्यात जाऊनही फारसा काहीच खुलासा झाला नव्हता. त्या शापापासून मुक्त होण्याचा अजून काय मार्ग असेल असा विचार करत असतानाच आकाशच्या पाठीवर एक थाप पडली. आधीच संभ्रम आणि घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या आकाशने दचकून मागे वळून पाहिलं तर त्याच्या मागे एक 80 वर्षांचा म्हातारा उभा होता. तो त्याच गावचा वाटत होता. साधी बंडी आणि धोतर, पोट पार खपाटीला गेलेलं, पाठीतून थोडा वाकलेला, डोळे पार आत गेलेले. देशमुख ना तुम्ही? सदाभाऊंचा नातू? कापऱ्या आवाजात त्यानं विचारलं. आपल्या आजोबांना ओळखणारं जुनं कोणीतरी अजून आहे हे पाहून आकाशची शोध घेण्याची इच्छा पुन्हा जोर धरू लागली. मायारानावरून थंड हवेचे झोत येत होते, पण आकाश मात्र स्वतःचे श्वास सुद्धा मोजून आणि दबकत घेत होता. कोण जाणे, भीतीने सोडलेल्या एखाद्या उसास्याचा माग काढत ती काळी सावली पाठलाग करत आली तर? वाड्यातलं ते दृश्य काही केल्या आकाशच्या डोळ्यांसमोरून जात नव्हतं. पहाटेपासून चालू झालेल्या ह्या प्रवासात भीतीखेरीज काहीच त्याच्या सोबत नव्हतं. अगदी तहान भूक सुद्धा स्वतःचं शरीरातलं अस्तित्व नाकारत होतं जणू. त्या म्हाताऱ्यानं थरथरत्या हातानं आकाशचा खांदा थोपटला. कडूस मावळतय, अंधार पडायच्या अगोदर घरी चला, म्हातारा म्हणाला. पण तो वाडा, ती बाई, तुम्ही ओळखता ना माझ्या आजोबांना? आकाशनं विचारलं. प्रश्नांची वलय आकाशच्या नजरेतून वाहत होती. घरी चला, सांगतो समद, म्हातारा उत्तरला. त्या म्हाताऱ्याचं झोपडी वजा घर होतं, अंगणात बाजलं टाकलेलं. काशी आणि आकाशला तिथे बसवून म्हातारा पाणी आणायला आत गेला. त्यानं दोघांना गुळ पाणी आणून दिलं. खरं तर आकाशला उत्तराखेरीज काहीच नको होतं. त्याच्या डोळ्यात दाटून आलेल्या प्रश्नांना ओळखून म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केली. एरवी कोणाला बी हिंगलत नाही मी. लई आलं गावात वाड्यापायी जुनं खोड म्हणून माझ्याकडं चौकशी करायला.
पण सदाभाऊला शब्द दिला होता मी, म्हणून नाही बोललो. कोणता शब्द आजोबा? आणि तुम्हाला कसं कळालं हा सदाभाऊंचा नातू आहे? म्हातारा दिशाभूल तर करत नाही ना, ह्या शंकेने काशीने विचारलं. त्यो दारुडा गण्या, तोच आलेला ना वाडा दाखवायला. पैक बी घेतला असतील त्यानं. म्हाताऱ्यानं एक शिवी देत त्याचा उद्धार केला. पण तुम्ही खरंच सदाभाऊचे नातू हाय हे कशावरून? म्हाताऱ्यानं पुन्हा प्रश्न केला. काशीनं घरी सापडलेला वाड्याचा फोटो म्हाताऱ्यासमोर धरला. त्या अंधुक प्रकाशात म्हाताऱ्यानं एकदा तो फोटो न्यायला. 80 वर्षापलीकडल्या त्या पिकलेल्या डोळ्यात पुन्हा काही स्मृतींनी उजाळा केला. बोळकस झालेल्या त्या खप्पड गालाआड काही चांगल्या आठवणींनी काळ सुखद टिचकी मारून गेला आणि क्षणार्धात दुसऱ्या गालावर काळ्या सावलीनं सणसणीत चपराक मारावी आणि आनंद हिसकावून घ्यावा तसा म्हातारा खिन्न झाला आणि त्या सुकल्या गालांवर 2 अश्रू उघळले. त्याने शंकेने आकाशला पुन्हा न्यायलं. त्याच्या मनातला संभ्रम आकाशला कळाला. बाजल्यावरून उठत आकाश म्हातारा बसलेल्या त्या बाजल्याजवळ गेला. गुडघ्यावर बसून त्याने म्हाताऱ्याच्या हातावर विश्वासानं हात ठेवला. त्याला पडणाऱ्या स्वप्नांपासून ते आज त्याने वाड्यात पाहिलेल्या दृश्यापर्यंत सगळं काही म्हाताऱ्याला सांगितलं. का कोण जाणे, पण त्या म्हाताऱ्याबद्दल त्याला एक आपलेपणा वाटू लागला. म्हाताऱ्याने तो फोटो काशीकडे दिला. आकाशला त्याने स्वतः जवळ बसायला सांगितलं आणि तो सांगू लागला. हरिभाऊ आणि सदाभाऊ दोघे देशमुख बंधू, गावातले शिकलेले आणि घरंदाज श्रीमंत भाऊ. त्यांच्या वडिलांनंतर शेती, वाडा, गावकी सगळं नीट सांभाळत होते. सदाभाऊ म्हणजे तुझा आजा, त्याला शेतीचं वेड, आणि हरी 4 बुक जास्त शिकल्यानं त्याचं इंग्रज साहेबाच्या कचेरीत येणं जाणं होतं. त्याला साहेबाची भाषा बी बोलायला यायची. त्यावेळी इंग्रज अजून हितच होते. मी आणि सदाभाऊ लय चांगली मैत्री बर का आमची. पंचक्रोशीत प्रसिद्ध. हरिभाऊला साहेबांचा बराच नाद. त्याला साहेबाच्या देशात जाऊन व्यापार करायचा होता. तसा तो एकदा जाऊन बी आलेला. एका व्यापाराचं आणि त्याचं लय जमायचं. त्यानं हरिभाऊला लंडनला नेऊन आणलं. हरिभाऊ, त्यांची बायको चंद्राबाई आणि तुझे आजी आजा म्हणजे सदाभाऊ आणि बहिणी चौघे राहायचे वाड्यात. चंद्राबाई तीच ती चांडाळणी रूपाची. पैशाचा लय मास तिला. तुझी आजी तिच्या दबावाखालीच असायची नेहमी. सगळं भतं पण पोटाला पोर नाय म्हणून खार खून व्हती तुझ्या आजीवर. सदाभाऊ आणि बहिणीचा सुखाचा संसार बघवायचा नाही तिला. त्यात हरिभाऊ कायम साहेबाचं शेपूट. आज काय ह्या शहरात मग आणि कुठं. लंडनला गेला की वर्ष यायचा नाही. या सगळ्यामुळं बाई कायम चिडलेली असायची. आशात मांत्रिकाच्या नादाला लागली आणि वाटोळं करायला निघाली सगळ्याचं. सदाभाऊ आणि बहिणीच्या पोरीवर, तिच्या संसारावर डोळा हिचा. आणि ह्या सगळ्यात माझा भाऊ मदत करायचा तिला. संपत त्याचं नाव. बाईच्या मर्जीतला भता. बिडीला पैक मिळायचं बाईकडून म्हणून वाड्यातली सगळी कामं करायचा. बाईला नवीन नवीन मांत्रिकाकडे घेऊन जायचा. लय अडवलं मी त्याला, समजावलं, पण नाही ऐकलं त्यानं. म्हाताऱ्यानं बोलताना एक उसासा सोडला. काशी आणि आकाश विस्फारलेल्या डोळ्यांनी घडल्या घटना डोळ्यासमोर रेखाटायचा प्रयत्न करत होते. पुढं काय झालं? आकाशनं विचारलं. वय वाढलं तरी काही घटना जशाच्या तशा लख्ख आठवतात. म्हाताऱ्याचं काही वेगळं नव्हतं. 50-60 वर्षापूर्वीचे ते दिवस, त्या घटना त्याच्या स्मृतीपटलावर ताज्या होत्या. जणू कालच घडल्या होत्या. इंग्रज साहेब देश सोडून गेला. त्याचबरोबर हरिभाऊ देखील गेला, बाईला मागे ठेवून. परत येण्याचं सांगून गेला होता, पण बाईला रागानं पार ग्रासलं होतं. सैरभैर झाली ती. काळ्या जादूच्या मांत्रिकाच्या मदतीनं हरिभाऊला जाण्यापासून फार अडवायचा प्रयत्न केला तिनं, पण नाही जमलं तिला. हरिभाऊ गेला. सदाभाऊंच्या संसाराला पण नजर लावत होती चांडाळीण. बहिणी म्हणजे तुझी आजी फार काळजीत असायची. सदाभाऊंची मुलगी 5 वर्षांची होती. तिला सारखी फेफरं येऊ लागली. सदाभाऊ आणि बहिणींना कळून चुकलं की हे बाईचं कारस्थान आहे आणि एका राती
म्हाताऱ्याला जोराचा ठसका लागला. जीव कासावीस झाला त्याचा. आकाशनं त्याला पाणी दिलं. पाठीवरून हात फिरवला. म्हाताऱ्याचा ठसका काही केल्या थांबेना. दोघांनी त्याला बाजल्यावर झोपवलं. काही वेळानं त्याची अस्वस्थ चुळबुळ शांत झाली. त्याला झोप लागली होती. काशी आणि आकाश म्हाताऱ्याच्या उठण्याची वाट पाहत होते. गावात ओळखीचं कोणीच नव्हतं. दोघांनी तिथेच थांबायचं ठरवलं. शेताच्या पानातून सळसळ करत येणारा वारा भीतीची हूल देत होता. काळोखाचं राज्य पूर्ण गावावर पसरत चाललं होतं. म्हाताऱ्याच्या घरातल्या त्या मिणमिणत्या दिव्या इतकीच धुसर आशा आकाशच्या मनात उरली होती. रात्र मोरवाडला काळ्या नागणीसारखी घट्ट विळखा घालून बसली होती. वाऱ्याच्या घोंगावताशी गवताच्या पात्यांनी संधान साधलं होतं. सळसळणाऱ्या त्या आवाजानं त्या निर्मनुष्य जागेवर मालकी हक्क सांगून धिंगाणा घालावा आणि क्रूर हसावं असं वातावरण झालं होतं. झाडांच्या निपचित पडलेल्या सावल्यातून एक एक रहस्य उभं राहून भोवताली फेर धरावा आणि एका बेसावधपणी झपकन सगळ्यांनी एकदम अंगावर येऊन गिळून टाकावं. आकाशच्या डोक्यात असे अनेक विचार अंधारापेक्षा गडद होत होते. काशी काही मंत्रोच्चार करत येरझाऱ्या घालत होता. अशुभाचं सावट शक्य तितक्या लांब ठेवण्याचे त्याचे प्रयत्न चालू होते. मनातले विचार बाजूला करण्यासाठी आकाशने आपला फोन काढला. दिवसभराच्या धावपळीत त्याने फोनच पाहिला नव्हता. मोबाईलला जेमतेम नेटवर्क मिळत होतं. घरी फोन देखील झाला नव्हता. घरचे काळजीत असतील म्हणून त्याने फोन केला, पण लागला नाही. इंटरनेट तर नव्हतंच. त्याने स्वातीच्या फोनवर ते दोघे सुखरूप असल्याचा एक मेसेज पाठवला. त्या क्षणी तिचा रिप्लाय सुद्धा आला. कधीही फोन येईल म्हणून कदाचित वाट पाहत ती फोन जवळ घेऊनच बसली होती. दोघांचं मेसेजवरच जुजबी बोलणं झालं. इतक्यात खोकल्याची एक ढास लागून म्हातारा परत जागा झाला. दोघांनी त्याला उठवून पाणी दिलं. तो शांत झाल्यावर मात्र पुन्हा आकाशच्या चेहऱ्यावर रेंगाळलेल्या प्रश्नांना उत्तराची आस लागली. खोकला जगू बी देत नाही आणि जीव बी घेत नाही आणि जगायचं कोणासाठी? म्हातारा अगतिक झाला होता, पण बोलू लागला. सदाभाऊ होता तेव्हा बरं होतं. मित्र होता माझा, पण बाईनं दृष्ट लावली समद्याला. ती सदाभाऊंच्या लेकीच्या जीवावरच उठली होती. पोर चांगली 10 वर्षांची झाली होती. इंग्रज साहेब जाऊन बी 7-8 वरीस होत आलेलं. हरिभाऊ तिकडं रमला. बाईला शेतीला एकटं कसं सोडायचं म्हणून तिच्या जाचात इतकी वर्ष भाऊ आणि वहिनी वाड्यातच थांबले. पर बाईचं खूळ वाढतच गेलं. एक दिस संपतनं माझ्या भावानं एक मांत्रिक वाड्यात आणला. बाईच्या खोलीत पूजा मांडली. तशी सदाभाऊंच्या पोरीला ताप चढला. फेफरं आलं एकाकी. बाईच्या जादूटोण्याचा परिणाम व्हत होता. बाईचा डोळा चुकवून रात्रभर भाऊ आणि वहिनी देवळात बसून राहिले. मी होतो संगतीला. सकाळच्या पारी दिवसा उजेडी नेसत्या वस्त्रानिशी तिघांनी गाव वाडा शेती सगळं सोडलं. माझ्या एका पाहुण्याच्या घरी रायगडला काही महिने मुक्काम केला. तिथला बी पत्ता संपतनं शोधून काढला. मग मात्र सदाभाऊ वहिनी आणि त्यांची मुलगी कुठं निघून गेले कोणालाच ठाऊक नाही. गाव सोडून जाताना सदाभाऊला वचन दिलं म्या की कोणाला काय बी सांगणार नाही तो कुठं गेला आणि का गेला. बाईचा भयाणपणा आता गावाला कळाला होता. कोणीच फिरकत नव्हतं वाड्याकडे. एकटीच असायची ती. आणि 1 वर्ष हरिभाऊ आला गावात. शेती विकली त्यानं. वाडा विकायला बी लोक आणले, पण बाईच्या भयानक स्वभावाला घाबरून कोणी वाडा घेत नव्हतं. हरिभाऊ बाईला कायमचं टाकून गेला. लोक म्हणायचे गोऱ्या बाईबरोबर संसार थाटला त्यानं तिकडं. बाईला पण हे कळालं होतं. बाई पार वेडी झाली सुडानं आणि काही महिन्यातच एकटीच वाड्यात मेली. सूड मनात ठेवूनच मेली. संपत दारूच्या नशेत बडबडायचा, अशी जाणार नाही ती, सूड उगवल. संपतनं कोणाच्या तरी मदतीनं जाळलं तिला आणि अस्थी वाड्यात नेऊन ठेवल्या. हरिभाऊच्या कागदपत्रात पत्ता मिळाला साहेबाच्या देशातला आणि कळवलं त्याला. हरिभाऊ काय आला नाही. बाईचं कार्य करायला गावातला कोणी बी पुढे येईना. वर्ष झालं तरी अस्थी पडून होत्या वाड्यात. संपत गेला एकदा आणायला.
मी अडवलं त्याला, पण ऐकलं नाही त्यानं. रात झाली तरी बी तो आला नाही, म्हणून काय झालं ते बघाया गेलो तर वाड्याबाहेर बेसूत पडला होता तो. वाचाच गेली त्याची, आणि नंतर तर ठार वेडा झाला तो, आणि नंतर गेला. संपत त्याच्या कर्मानं गेला, पण हरिभाऊ वाचला वाटत होतं. पण तू जे बी सांगतोय त्यावरून बाई अजून तुमच्या कुळाचा पाठलाग करतीये असंच वाटायला लागलंय बघ. म्हणजे संपत बडबडत होता ते खरं होतं. काळजी घे लेकरा. त्या गोठणाऱ्या थंडीत उकळतं शिसं कानात ओतावं आणि त्याच्या दाहकतेने अंगात आग लागावी असा म्हाताऱ्याचा एक एक शब्द वाटत होता. झाल्या घटनांची विदारकता काशी आणि आकाशच्या लक्षात येत होती. हाच तो बाईचा सूड आणि हाच तो एकटं मरण्याचा देशमुख घराला लागलेला शाप, हे आता स्पष्ट झालं होतं. वाड्यात त्या खोलीत ठेवलेलं ते लाल कापडाने झाकलेलं मडकं सुद्धा आकाशने पाहिलं होतं. त्या दोघांच्या हातावर मंतरलेला दोरा असल्यामुळेच त्या दोघांना काही अपाय झाला नव्हता. रक्ताचा नातलग आणि देशमुखांचा वारस म्हणून आकाशने उत्तर कार्य करून बाईला ह्यातून मुक्त करावं, हा एक उपाय काशीनं आकाशला सुचवला. ते अस्थींचं मडकं तेवढं त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय वाड्याबाहेर घेऊन येणं गरजेचं होतं. अंधाराचा एक एक धागा उसवून नवी पहाट गावाच्या वेशीवर रेंगाळत होती. ह्या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता दिसत होता. सकाळ होताच सगळं आटपून निघायचं दोघांनी ठरवलं. गाव जागं व्हायला अजून वेळ होता. ठरल्याप्रमाणे आकाशने आणि काशीने सगळ्या सामानाची जमवाजमव केली. काशी स्वतः दशक्रिया करणारा असल्यानं त्याच्याजवळ काही सामान होतच. काहीच वेळात ते वाड्यात पुन्हा येऊन पोचले. आजपर्यंत जमवलेल्या सगळ्या अनुभवाचा कस लावून काशीने मंत्रोच्चार करत वाड्याच्या मधल्या अंगणात विधी करायला सुरुवात केली. काही झालं तरी थांबायचं नाही अशी काशीची स्पष्ट ताकीद आकाशला होती. काशीने त्याला काही मंत्रोच्चार करायला सांगितले होते. ते दोघे वाड्यात पोचले तेव्हा एकाकी आभाळ भरून आलं. काळ्या सावल्यांनी वाड्याभोवती फेर धरला. वाड्याबाहेरच्या निष्पर्ण पिंपळावर एकाकी कावळ्यांचे थवे जमा झाले. शांततेच्या अंगावरही भीतीने शहारा यावा असा कर्कश आवाज करत त्याचा उन्माद चालू झाला. उदास भयाण किंकाळ्या आकाशच्या कानावर पडू लागल्या. सुडानं पेटलेली ती बाई जणू त्याला लांब राहण्यासाठी भीती घालत होती. आकाश नेटाने चालत त्या खोलीत गेला. आजूबाजूच्या कोणत्याही वस्तूंना हात न लावता सरळ त्याने ते मडकं उचललं आणि जमेल तितक्या जलद तो वाड्याबाहेर पडला. काशीच्या मंत्रांच्या हवेत पसरलेल्या वलयांनी आकाशचं रक्षण केलं होतं. विधी आटपून काशीही लागोलाग वाड्याबाहेर पडला. गावाच्या जवळ वाहत्या पाण्यात त्याने अस्थी विसर्जित केल्या. त्यांच्याकडे असलेला तो फोटो सुद्धा त्यांनी जाळून टाकला. अस्थी विसर्जन केल्यावर बराचसा धोका टळला होता. तरीही वाड्यात जाऊन त्या बाईच्या सगळ्याच वस्तू दोघांनी जाळून टाकल्या. त्या बाईच्या आत्म्याला ह्या जगात अडकवून ठेवेल असं एकही कारण त्यांना मागे सोडायचं नव्हतं. आकाशला एकाकी हलकं वाटू लागलं. आता सगळं संपल्याचं समाधानही वाटत होतं. त्यानं एक सुटकेचा निश्वास सोडला. काशीच्या गाठी एक नवीन अनुभव आला आणि आकाशला मदत केल्याचं त्याला समाधान मिळालं. म्हाताऱ्याचा निरोप घेऊन दोघे निघाले. मोरवाड सोडून जवळच्या तालुक्याला आले. काशीला पुण्याला जायचं होतं आणि आकाशला मुंबई गाठायची होती. काशी तिथून बस पकडून जाणार होता. औपचारिक निरोप न देता आकाशने काशीला मिठी मारली. पहिल्या भेटीत काशीने त्याला मारली होती अगदी तशीच. काशीला बस स्टँडवर सोडून आकाश निघाला. जेमतेम अर्धा तास झाला असेल काशीला सोडून. चहा पिण्यासाठी आकाश एका टपरीवर थांबला. नेटवर्क नसल्याने 2 दिवसापासून हवेत फिरणारे मेल फोनमध्ये विसावायला आसुरले होते. तिथे इंटरनेटला नेटवर्क मिळाल्याने सगळे ईमेल मेसेज एकदम धावून आले आणि त्यातला एक ईमेल होता त्या इंग्लंडमधील ईस्ट हर्सले साईटवरच्या फार्म हाऊस रिडेव्हलपमेंट होत असल्याच्या त्या घराच्या मालकिणीचा. मेलमध्ये फोटो होता. तो फोटो त्याच वाड्याचा फोटो होता जो फोटो पाहून आकाशला स्वप्न पडत होती. तोच फोटो. फोटोत होते फक्त हरिभाऊ वाड्यासमोर रुबाबात उभे. आकाशने पूर्ण मेल वाचला आणि तो सुन्न झाला.
अजून किती आणि काय काय रहस्य उलगडायची राहिली आहेत काय माहीत. आकाशच्या मनात विचार चमकून गेला. तो शाप अजून कसा आणि कुठपर्यंत आकाशचा पाठलाग करणार होता त्याचं त्यालाच कळत नव्हतं. त्याला अजूनही काशीच्या मदतीची गरज होतीच. आकाशने गाडी फिरवली आणि काशीला शोधण्यासाठी जमेल तितक्या वेगाने त्याने गाडी तालुक्याच्या बसस्टँडकडे पळवली. तो बसस्टँडवर पोहोचताच त्याला काशी स्टँडवर उभा असलेला नजरेस पडला. तालुक्याच्या त्या बसस्टँडवरून काशीला घेऊन आकाश पुन्हा मुंबईकडे निघाला. गाडीतच त्याने काशीला तो फोटो आणि तो ईमेल दाखवला. हा इतका महत्वाचा धागा कसे विसरलो आपण आकाश, काशी म्हणाला. तेच तर, खरं तर ज्या फोटोपासून या सगळ्याची सुरुवात झाली तोच महत्वाचा मुद्दा विसरलो आपण, आकाश म्हणाला. म्हणजे धोका अजून सुद्धा टळला नाहीये तर, काशी म्हणाला. मी त्या ईमेलला उत्तर पाठवलंय. आता इथे संध्याकाळचे 6 वाजलेत, म्हणजे लंडनमध्ये दुपार होत आली असेल. मी त्या घर मालकिणीला माझा नंबर दिलाय आणि तिला फोन करायला सांगितलाय. रात्रीपर्यंत तिच्या फोनची वाट पाहू. मला वाटतं ती नक्की फोन करेल, आकाश म्हणाला. आकाशचा आशे निराशेचा खेळ चालूच होता. आकाश आणि काशीला घरी पोचेपर्यंत रात्रीचे 10 वाजून गेले होते. थकून आलेल्या दोघांना घरच्यांच्या डोळ्यात काळजी, प्रश्न सगळेच दिसत होते. जेवण झाल्यावर मात्र दोघांनी घडलेला सर्व प्रकार सगळ्यांना सांगितला. बाबा गेल्यामुळे खचलेली आई, वय झालेली आत्या आणि काका काकू ह्या सगळ्यांना अजून मनस्ताप नको म्हणून या दोघांनी जुजबीच पण समाधानकारक माहिती दिली. सगळा धोका आता टळला आहे असंच वाटत असताना स्वातीला मात्र आकाशची अस्वस्थता जाणवत होती. अजून काहीतरी आहे जे हे दोघं लपवत आहेत असं तिला वाटत होतं. आकाश एकसारखा फोन पाहत होता आणि त्याचा फोन वाजलाच. तुम्ही जा सगळे झोपायला, महत्वाचा फोन आहे, मला उशीर लागेल, असं सांगून आकाश पळतच गच्चीवर गेला. स्वातीच्या मनातला संशय बळावत होता. सगळे गेल्यावर तिनं काशीला गाठलं आणि त्याला सरळ विचारलं, काय लपवताय दोघं? स्वातीला टाळणं काशीला शक्य नव्हतं. मग काशीने त्या ईमेलबद्दल स्वातीला सांगितलं. आकाशला मिसेस मार्क्सचा ईमेल आलाय, त्या फार्म हाऊसच्या मालकिणीचा. तुझा अंदाज खरा ठरला स्वाती. तिच्याच घरी आकाशने त्या वाड्याचा फोटो पहिल्यांदा पाहिला होता आणि तू सांगितल्याप्रमाणे तिथूनच त्याला हा त्रास सुरू झाला. गोष्ट फक्त इथे संपत नाही. मोरवाडच्या म्हाताऱ्यानं सांगितलेला शब्द खरा होता. ती फार्म हाऊसची मालकीण दुसरी तिसरी कोणी नसून आकाशच्या काका आजोबांची म्हणजे हरिभाऊंची मुलगी आहे. तिकडे त्यांनी ज्या इंग्रज मुलीशी लग्न केलं तिची आणि हरिभाऊंची मुलगी आहे ती. गाडीतून येताना आम्ही यावर खूप विचार करून सगळे संदर्भ जोडायचा प्रयत्न केला. वाड्यातील त्या बाईचं काही सामान, तिच्या काही आठवणी कदाचित हरिभाऊंसोबत लंडनमध्ये पोचल्या असतील तर त्या देखील आपल्याला नष्ट कराव्या लागतील, तरच हा धोका पूर्ण टळेल. मेलमध्ये फार काही लिहिलं नव्हतं. फक्त तिने फोटो आणि त्यातील व्यक्तीची ओळख आणि त्याचा संबंध इतकंच लिहिलं होतं. अजून काही गोष्टी स्पष्ट कळाव्यात म्हणून कधीपासून त्याच मिसेस मार्क्सच्या फोनची वाट पाहत होतो आम्ही, काशीने स्वातीला सांगितलं. घरात कोणी ऐकेल म्हणून बोलत बोलत काशी आणि स्वाती दोघे गच्चीवर पोचले. आकाशचा फोन अजून सुद्धा चालूच होता. बऱ्याच गोष्टी समजवण्याचा आणि समजून घेण्याचा तो प्रयत्न करत होता. बऱ्याच वेळानंतर त्याचं फोनवर बोलणं संपलं. आपण गच्चीवर एकटेच असल्याचं समजताच त्याच्या अंगावर भीतीने काटा आला. रातकिड्यांची किरकिर वाढलेली. गल्लीतली कुत्री सुद्धा चित्रविचित्र आवाजात त्या अंधारात गूढगुपित खलत होती. भयान, भीती म्हणजे काय हे त्याने 2 दिवस चांगलंच अनुभवलं होतं. आणि अचानक त्याला ते सूड घेणारे डोळे स्मरले. झरकन तो जिन्याच्या दिशेने वळाला. पण दारातच काशी आणि स्वातीला पाहून त्याला जीवात जीव आल्यासारखं वाटलं. स्वातीला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखायला वेळ लागला नाही. शहराला रात्र मंद गतीने कवेत घेत होती. झोपेनं तर आकाशशी पार आबोलाच धरला होता. तिघे गच्चीतच विसावले. फोनवर मिसेस मार्क्सशी झालेली बोलणी आकाश काशी आणि स्वातीला सांगू लागला. मिसेस मार्क्स हरिभाऊ आणि त्यांनी जी इंग्रज बायको केली त्यांची एकुलती एक मुलगी.
1947 साली हरिभाऊंनी देश सोडल्यावर लगेच त्याच्या व्यापारी मित्राच्या बहिणीशी लग्न केलं. 1950ला मिसेस मार्क्सचा जन्म झाला. त्या 4-5 वर्षांच्या असताना हरिभाऊला व्यापारात मोठा फटका बसला. पैशाची गरज होती. भारतातली त्यांची मालमत्ता विकून पैसा उभा करावा म्हणून ते भारतात आले. पण इंग्लंडला परत येताना त्यांची बोट बुडाली आणि ते गेले. जेव्हा ते शेती विकून बाईला कायमचं सोडून निघाले तेव्हा मिसेस मार्क्सना हरिभाऊंचा फारसा सहवास लाभला नाही. पण त्यांच्या आईचा हरिभाऊंवर जीव होता. म्हणून हरिभाऊंच्या काही जुन्या गोष्टी, काही पत्र मिसेस मार्क्स आईच्या आणि आता आईनंतर आईची इच्छा म्हणून मिसेस मार्क्सने जपून ठेवली होती. त्यातलाच हा हरिभाऊंचा त्यांच्या वाड्यासोबत काढलेला फोटो. पहिल्यांदा ते इंग्लंडला आले तेव्हाच ते हा फोटो घेऊन आले होते. ते गेल्यावर त्यांच्या इंग्रज बायकोने त्याची मोठी फ्रेम करून त्या घरात लावली होती. ती बघूनच हे अघटित चालू झालं, आकाशने खुलासा केला. अस्थि विसर्जन करूनही अजून सुद्धा पूर्ण धोका टळला नाही. बाईच्या अस्तित्वात असलेल्या सगळ्या खुणा नष्ट करायला हव्यात. आजोबांच्या फोटोशिवाय अजून काही आहे का मिसेस मार्क्सकडे? असा एखादा फोटो ज्यात ती बाई आहे किंवा तिचे काही दागिने, काही वस्तू ज्यात तिचा जीव अडकून राहू शकतो? काशीने विचारलं. सध्या तरी मिसेस मार्क्सकडे हा एकच फोटो आहे असे त्या म्हणाल्या. तोही त्यांच्या आईच्या इच्छेखातर ठेवलेला. बाकी जी हरिभाऊंनी भारतातून पत्र यायची ती ते वाचून लगेच फाडून टाकायचे. कदाचित त्या वाड्यातल्या बाईची असतील ती पत्र. ती बाई तशीही त्यांना नको होती म्हणूनही ती ते पत्र लगेच फाडत असतील कदाचित. मी लंडनला जाईन तेव्हाच पाहून सांगू शकेन. काही पत्र सापडलीच तर ती नष्ट कशी करायची ते मात्र तुला मला सांगावं लागेल, आकाश म्हणाला. जिथून सुरू झालंय तिथेच हे सगळं संपायचं होतं कदाचित. ठीक आहे, काही मंत्र मी तुला सांगितले आहेत. काही अंगारे आणि धागे देतो तुला, ते रक्षण करतील तुझं, काशीने आश्वासाने आणि खात्रीने स्वाती आणि आकाशकडे पाहत सांगितलं. काहीच दिवसांनी आकाश इंग्लंडला निघून गेला. मध्ये काही दिवस गेले. आकाशला इंग्लंडला येऊन साधारण 6 महिने झाले होते. ईस्ट हर्सले साईटवर चालू असलेलं मिसेस मार्क्सच्या घराचं काम आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं. आकाशला आता कसली स्वप्न पडत नव्हती. आधीसारखं साधं, निर्विघ्न, आनंदी आयुष्य तो जगत होता. 6 महिन्यापूर्वी लंडनला आल्याबरोबर आकाशने मिसेस मार्क्सची गाठ घेऊन त्यांना सगळं समजावलं आणि हरिभाऊंच्या सगळ्याच छोट्या मोठ्या वस्तू, कागदपत्र तपासली. मराठीतली बरीच पत्र केवळ भाषा येत नव्हती म्हणून कोणी उलगडून वाचली सुद्धा नव्हती. त्यात एक संपतचं पत्र होतं. त्यात बाई गेल्याचं त्यानं कळवलं होतं. ते पत्र हरिभाऊ गेल्यानंतर काही महिन्यांनी मिसेस मार्क्सच्या आईला मिळालं होतं. केवळ त्यात बाईचा उल्लेख होता म्हणून ते देखील पत्र आकाशने जाळून टाकलं. मिसेस मार्क्सने सुद्धा होईल तितकं आकाशला सहाय्य केलं. पण त्यांच्या आईची शेवटची इच्छा आहे म्हणून हरिभाऊंचा वाड्यासोबतचा फोटो नष्ट करण्यास त्यांनी नकार दिला होता. तो फोटो असूनही आकाशला आता त्याचा कसलाच त्रास होत नव्हता. त्यानं काशीच्या सल्ल्यानं तो फोटो नष्ट न करण्याचं ठरवलं. फार्म हाऊस पूर्ण रिडेव्हलप झालं होतं. आकाशने स्वतःच्या हातानं तो फोटो चमकत्या लाकडी भिंतीवर, खास अशा नक्षीकाम केलेल्या वॉलपेपरवर स्वतःच्या हाताने अडकवला. त्या फ्रेमला निहाळत असताना मागे मिसेस मार्क्स उभ्या होत्या. किती सुंदर घर आहे, पण मी जेव्हा जेव्हा ह्या घराकडे बघते तेव्हा मला खूप निराशजनक वाटतं. मला एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी जाणवते ह्या फोटोमध्ये. मला हे कळत नाही की माझी आई ह्या फोटोकडे तासनतास कशी बघत राहायची आणि एक दिवस ती ह्या खुर्चीमध्येच एकटीच तो फोटो बघता बघता गेली. 70-75 वर्षाच्या मिसेस मार्क्स, गुलाबी रंगाचा त्यांचा तो स्कर्ट टॉप, त्यावर नाजूक मोत्यांची माळ. आयुष्याच्या पार उत्तरार्धातही आईच्या आठवणीने लहान मुलीसारख्या व्याकुळ झाल्या होत्या. आकाशला ते व्याकुळपण दिसलं. तो खिन्नपणे आश्वासक हसला. तो पुढे काही विचार करणार इतक्यात अचानक त्याचा फोन वाजला. फोन उचलला तर पुण्याहून फोन होता. आत्याच्या मुलीचा फोन होता. तिने रडत फोनवर सांगितलं की आत्या गेल्या.
अल्झायमर झाल्यापासून घरातल्या कोणीच तिला कधीच एकटं सोडलं नाही. कायम कोणीतरी तिच्या पाठीमागे असायचं. नवऱ्याचं काहीतरी विसरलं म्हणून ते द्यायला मी खाली गेले. येताना शेजारीण भेटली म्हणून 5 मिनिटं बोलत काय थांबले आणि घरी येऊन पाहते तर असं झालेलं. एकटं जायचं नाही म्हणत होती आणि नेमकं ती प्राण सोडताना तिच्याजवळ कोणीही नव्हतं रे. मामीला घेऊन ये तू लवकर, आकाशची आते बहीण रडून सांगत होती. आकाश लागोलाग ईस्ट हर्सलेवरून निघाला. गाडीत जाताना मात्र त्याला सतत 2 वाक्य आठवत होती. आत्या एकटं जायचं नाही म्हणत होती आणि दुसरं मिसेस मार्क्सचं वाक्य. एक दिवस ती ह्या खुर्चीमध्येच एकटीच तो फोटो बघता बघता गेली. आत्याच्या मुलीचं आणि मिसेस मार्क्सचं अशी ती 2 वाक्य आकाशचा मेंदू कुरतडून टाकत होती. इतकं करूनही आत्याचं असं जाणं. आता त्याला आत्याच्या आवाजातली भयानक वाक्य ऐकू येऊ लागली. ती आहे अजून, जाळून टाका, आता काय उरलंय अजून. विचार करून आकाशचा मेंदू फुटून बाहेर यायचा बाकी होता. ईस्ट हर्सलेच्या फार्म हाऊसमधून त्या लाकडी भिंतीवर सुंदर नक्षीकाम केलेल्या त्या वॉलपेपरवर लावलेल्या त्या वाड्याच्या फोटोमध्ये तसेच करुण हरिभाऊ एकाकी उभे होते. त्या फोटोत कायमचे बंदिस्त आणि न कळत वाड्याच्या माडीवरच्या डाव्या खिडकीतून डोकावत होते तेच सुडाने पेटलेले, कोणाच्या न कळत स्वतःचं अस्तित्व राखून ठेवलेले, येणाऱ्या कैक पिढ्यांसाठी शाप वाहणारे, असूनही न दिसणारे ते भयंकर डोळे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.